दहशतवादी हल्ल्याचे सावट असतानाही जनतेच्या सुरक्षेविषयी सरकार उदासीनच आहे, अशी टीका आमदार गिरीश बापट यांनी केली। जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर शहरात सीसीटीव्ही लावण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले। मात्र या घटनेला 5 महिने उलटूनही शहरात एकही सीसीटीव्ही बसवण्यात आलेला नाही। या विरोधात शिवसेना भाजपाच्या आमदारांनी दुर्बिणीतून सीसीटीव्हीचा शोध घेण्याचे प्रतिकात्मक आंदोलन करून शहरांच्या अकार्यक्षमतेचा पर्दाफाश केला। भाजपचे आमदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत मोकाटे, आमदार माधुरी मिसाळ, शिवसेनेचे शहर उपप्रमुख नगरसेवक प्रशांत बदे, नगरसेविका निलिमा खाडे यांच्यासह शिवसेना भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते। झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून या फेरीची सुरुवात झाली। मॅकडोनाल्ड, डेक्कन कॉर्नर, गोखले चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्हीचा दुर्बिणीतून शोध घेण्याचा प्रयत्न युतीच्या आमदारांनी केला। यामध्ये एकही सीसीटीव्ही बसवण्यात आला नाही असे त्यांच्या निदर्शनास आले। जंगली महाराज रस्त्यावर 1 ऑगस्टला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेला 5 महिने उलटून गेले असले तरी या परिसरात अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत। राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रस्ताव आजही लाल फितीत अडकला आहे। यावरून दहशतवादी हल्ल्यांचे सावट असतानाही जनतेच्या सुरक्षेविषयी राज्य सरकारची उदासीनता लक्षात येते, अशी स्पष्ट टीका आमदार गिरीश बापट यांनी केली। पालिका आयुक्त, राज्य सरकार आणि पोलीस खाते यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या पाहणी दौऱ्याचे आयोजन केले आहे। याबाबत येत्या 10 दिवसात जर निर्णय घेतला गेला नाही तर येणाऱ्या अधिवेशनात आम्ही आवाज उठवणार आहोत। वास्तविकता पाहता 1 ऑगस्टला झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसवण्यासाठी तातडीने 1 कोटीहून अधिक स्थानिक विकास निधी जमा करण्यात आला। यामध्ये सर्व पक्षीय आमदारांनी सहकार्य केले तरी देखील या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत। यावरून हे सरकार जनतेच्या प्रश्नाबाबत आणि सुरक्षतेबाबत किती निष्काळजी आहे हे स्पष्ट होते, असेही बापट यांनी यावेळी सांगितले। परिसरामध्ये बॉम्बस्फोट होऊन 5 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला। तो एक दुर्दैवी प्रसंग होता। पुणेकरांच्या नशिबाने जीवितहानी झाली नाही, बॉम्ब निकामी करण्यात आले, नाहीतर काही शेकड्यात माणसं इथे मेली असती। हे सगळं झाल्यानंतर पोलीस खात्याने आणि राज्य शासनाने पुण्यातल्या आम्हा आमदारांना, आमदार चंद्रकांत मोकाटे इथे आहेत, माधुरीताई मिसाळ आहेत, मी आहे, पोलिसांच्या बैठकीत विनंती केली की आपण ह्याच्याकरता निधी द्या। तर आम्ही सगळ्या आमदारांनी 15-15 लाख रुपये, किती दिले आपण? 10-10 लाख रुपये, 15 लाख रुपये, पहिल्या टप्प्यात 10 लाख रुपये, 1 कोटीच्या वर आम्ही आमदार त्यांना निधी देतो, त्याची पत्र दिली, मान्यता दिली आम्ही। 5 महिने होऊन गेले। आता काय सरकार नवीन बॉम्बस्फोट होण्याची वाट बघतंय का? जर सीसीटीव्ही इथे असते तर आरोपी पकडणं सोयीचं झालं असतं। अजूनपर्यंत आरोपी पण मिळाला नाही आणि म्हणून पुणेकरांची सुरक्षितता अतिरेक्यांच्या कारवाईंना पोलिसांच्या मदतीनं त्याचा बंदोबस्त करणे आणि इथल्या या डेक्कन जिमखाना भागातल्या नागरिकांचं जनजीवन सुरक्षित ठेवणे हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो। मग पैसे मागितले, पैसे दिले, जे सहकार्य पोलिसांना राज्य सरकारला पाहिजे ते दिले। मग 5 महिन्यामध्ये इतर देश तर अवकाशात यान पाठवतात आणि आम्हाला 1 कोटी रुपये देऊन साधे कॅमेरे 8 दिवसात बसायला पाहिजे, त्याला 5 महिने लागतात। शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष याच्याकडे आहे आणि मी पुणेकरांच्या हिताची गोष्ट पाहत असतो। आम्हा पुणेकरांचं जीवन तुम्हाला सुरक्षित ठेवायचं का नाही? का इथे असे मुर्दे पडले पाहिजेत बॉम्बस्फोटात? मग ते शोधण्याकरता जे कॅमेरे आहेत ते 5 महिन्यात बसवले नाहीत, म्हणून आम्ही दुर्बिणीतनं बघतो आहोत आज की कुठे कुठे यांनी कॅमेरे बसवले आहेत आणि आम्हाला जर दिसले नाहीत तर ह्या विधानसभेमध्ये आमदार चंद्रकांत मोकाटे, मी, माधुरीताई मिसाळ आणि पुण्यातले बाकीचे सगळे आमदार सरकारला धारेवर धरणार आहोत, जाब विचारणार आहोत की पुणेकरांच्या सुरक्षितेशी खेळू नका। म्हणून आज मी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त आणि राज्य सरकार यांचं लक्ष वेधू इच्छितो
की आपल्या कामाची गती काय आहे, आपलं याच्यात कसली धोरणात्मक मान्यता घेता. माणसांचे मुडदे जिथे पडतात तिथे सरकारने एका मिनिटात ऑर्डर देऊन सीसी कॅमेरे बसवायला पाहिजे होते, पण अजून ते बसवले नाहीत. आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्याकरता, दिरंगाई केली म्हणून त्याचा निषेध करण्याकरता आम्ही आज आमदार आणि या इथल्या स्थानिक नगरसेविका खाडेताई जीपवरनं इथल्या प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता एक फेरी काढत आहोत. आणि मला खात्री आहे की सरकार पुढच्या 10 दिवसामध्ये या परिसरामध्ये सीसी कॅमेरे बसवेल.